कोरेगाव भीमा शौर्य दिन साजरा होतोय। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरामधून लाखो अनुयायी भीमा कोरेगावला दाखल झाले। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले, तर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील विजयस्तंभाला अभिवादन केले। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगावला कोरेगावमध्ये आज शौर्य दिन साजरा केला जातो। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर हे देखील येथे दाखल झाले होते, त्यांच्याकडून देखील विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आले। शिखाबाई सोंडके राहणार हिंगोली आपले नातेवाईक 208वा शौर्य दिन आहे आणि हाच शौर्य दिन कोरेगावमध्ये साजरा केला जातोय। असंख्य दिन सकाळपासूनच भीमा कोरेगावमध्ये दाखल झालेले आहेत। राज्यभरामधून हे लाखो अनुयायी दरवर्षी भीमा कोरेगावला येत असतात, विजयस्तंभाला अभिवादन करत असतात। त्याच पद्धतीने सकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार भीमा कोरेगावमध्ये आले। तर दरम्यान भीमा कोरेगावमधूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी, आपण पाहूयात। भीमा कोरेगाव या ठिकाणी आज 208वा शौर्य दिन साजरा होतोय। विजयस्तंभाला